नमस्कार, जय शिवराय, शेतकरी बंधूंनो. मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 3 डिसेंबर 2025. तर वातावरणामध्ये थोडाफार बदल व्हायला सुरुवात झालेली आहे कालपासूनच. काल लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली तसेच बीड या भागामध्ये धुरकट ढगाळ वातावरण होते. त्या मानाने म्हणजे सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये जास्त ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणातून खाली पूर्णतः सावली होती, पण आपल्या इकडे मात्र थोडेफार अंधुक वातावरण होते. आणि हे नाशिक या भागामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि सुद्धा ढगाळ वातावरण होते, म्हणजे थोडेफार प्रमाणामध्ये. पण आज ढगाळ वातावरणामध्ये वाढ होणार आहे. त्यामध्ये आज लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागामध्ये आज ढगाळ वातावरणामध्ये वाढ होऊन तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी तो पाऊस आज दुपारी 3च्या नंतर पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बघा, पाऊस हा सर्वदूर नसताना मोजक्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. थेंब ते शिंतोडे पडल्यासारख्या पेंडवणी पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये अक्कलकोट, मंगळवेढा, जत, पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, उजनी या भागामध्ये हे जे नावं सांगितले त्या प्रत्येक भागामध्येच पाऊस पडणार नाहीये, पण ते तुम्हाला एक नाव सांगितले त्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि तोही हलका पेंडवणी पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आज. तसेच सांगलीच्या भागामध्ये जत, मिरज या भागामध्ये, शिराळा या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे, हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चांदवड या भागामध्ये देखील रात्री पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये. तर एकूण जर पाहिलं तर आजच्यापेक्षाही उद्या परिस्थिती जर कशी होणार आहे, तर आजच्यापेक्षाही उद्या 4 तारीख आहे. तर उद्या 4 तारखेला या भागामध्ये अजून थोड्या प्रमाणामध्ये पाऊस वाढणार आहे. आज तर थोडंफार होतं वातावरण व थोड्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. तुरळक एका 2 ठिकाणी 2-3 ठिकाणी पडू, पण उद्या मात्र ह्याच्यापेक्षा थोड्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. त्यामध्ये हलका ते मध्यम पावसापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे उद्या 4 तारीख. तर उद्या 4 तारखेला याच भागामध्ये जे की नावं सांगितली त्या भागामध्ये आणि थोड्या प्रमाणामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये देखील उद्या पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा, देवणी, औसा या भागामध्ये एका 2 ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची पण शक्यता आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा, लोहा, तुळजापूर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे, हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि गोवा खाली या भागामध्ये एखाद्या ठिकाणी मध्यम सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडं बीड जिल्ह्यामध्ये धारूर, केज आणि घुम, परडा बार्शी या भागामध्ये, धाराशिवच्या या भागामध्ये देखील उद्या पावसाची शक्यता आहे. उद्या म्हणजे जामखेड या भागामध्ये, करमाळा या भागामध्ये, श्रीगोंदा, कर्जत, अहिल्यानगरच्या भागामध्ये हलके शिंतोडे पडल्यासारखे थेंब, जास्त मोठ्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज नाही. त्यामध्ये फक्त पेंडवणीपेक्षा जास्त सुद्धा नाही ह्या भागामध्ये. आणि इकडे मात्र थोड्याफार मध्यम पावसाचा अंदाज आहे, पेंडवणीपेक्षा जास्त पडू शकतो. आणि इकडे जर पाहिलं तर फक्त धुरकट वातावरण राहणार आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये धुरकट वातावरण, पावसाचा अंदाज नाही. तसेच जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी, या 2 जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी 2-3 गावांना हलके म्हणजे थेंब आपण सडा टाकल्यासारखा पावसाचा अंदाज आहे. म्हणजे उद्या आणि 4 तारखेला या भागामध्ये म्हणजे खुलताबाद, कर्नाडी या भागामध्ये हा जो पट्टा आहे थोडा असा पट्टा राहण्याची शक्यता आभाळाचा अजून त्यामध्ये. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये देखील या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही. तसेच फक्त अंशतः ढगाळ वातावरण राहील. पुणे जिल्ह्यामध्ये फक्त इंदापूर, बारामती इथे मात्र शिंतोडे पडल्यासारखं 2 या भागामध्येच पावसाचा अंदाज आहे. म्हणजे आणि रत्नागिरीपासून दक्षिणेकडच्या भागामध्येच रत्नागिरीपासून दक्षिणेकडच्या भागामध्येच पावसाचा अंदाज आहे. तसेच मुंबई, ठाणे या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. आणि आता विदर्भामध्ये वातावरण जर पाहिलं, विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरूपाच्या तुरळक शिंतोडे पडल्यासारखा पाऊस, जास्त स्वरूपामध्ये कुठेही नाहीये. एकंदरच हा अंदाज माझा पहिल्यापासूनच होता, ज्यामध्ये मी पाऊस वाढवलेला नाही आणि पाऊस कमीही सांगितलेला नाही, त्यामध्ये निपुळ नाही म्हणलं नाही. मग हेच भाग होते. थोड्याफार प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सांगितलं होतं मी, आणि परभणी जिल्ह्यामध्ये परभणी, गंगाखेड या भागामध्ये तर एखाद्या ठिकाणी पडू शकतो किंवा नाही असा पण अंदाज होता माझा. तर येणाऱ्या काळामध्ये अजून थंडी वाढणार आहे. येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच 5 डिसेंबर पासून परत अजून राज्यामध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार. शेतकरी मित्रांनो, 5 डिसेंबर पासून आणि 5 डिसेंबर पासून पुढे म्हणजे 6 डिसेंबरला तर वातावरण
राज्यामध्ये क्लिअर सूर्यप्रकाशित वातावरण राहणार आहे आणि धुरकट त्या थंडीमुळे काय वेळेस धुरकट वातावरण होत असते, पण त्यालाच धुई धुकं असं समजलं जाते. पण धुई धुकं हे वेगळं. धुई धुकं तर थंडी असली की जास्त धुई धुकं आपल्याला येणारच असते त्याच्यामध्ये. थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि थंडी इतकी येणार आहे की ती 15 म्हणजे 12 तारखेपासून 12 डिसेंबर ते 20 डिसेंबरच्या लाईट गेली मित्रांनो. 12 डिसेंबर ते 20 डिसेंबरच्या दरम्यान इतकी थंडी येणार आहे राज्यामध्ये की तापमान रात्रीचं तापमान जे आहे रात्रीचं तापमान काही काही भागामध्ये 3 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे राज्याच्या काही भागामध्ये. त्यामध्ये मुख्यत्वे विदर्भ, नाशिक विभाग, मराठवाडा या भागामध्ये 3 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे. तापमान इतकं कमी आणि दिवसाचं तापमान हे 15 ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत 15 ते 20 किंवा 15 ते 25च्या अंश सेल्सिअस पर्यंत जरा सरासरी 20 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता. एवढं तापमान कमी येण्याची शक्यता आहे. म्हणजेच आपल्याला काही दिवस सुद्धा हिव वाजणार एवढं थंडी यायची शक्यता आहे. आणि ही रेकॉर्डतोड थंडी असणार. डिसेंबरमध्ये आपण तुम्हाला सतत सांगतो की रेकॉर्डतोड थंडी येणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये. तर डिसेंबर महिन्यामध्ये एकच जर पाहिजे तर पुढे पावसाचा अंदाज नाहीये. संपूर्ण डिसेंबरमध्ये पावसाचा अंदाज नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला निश्चित राहायचं, शेतीतले कामे नियोजित पद्धतीने करा. कुठलेही पावसाचा अंदाज नाही. आता हे जर फक्त चिंतुळे पडल्यासारखा पाऊस, याच्यामध्ये कुठला काही असं जास्त नुकसानकारक काही पाऊस नाही. या पावसाला न जो म्हणता सुद्धा तुम्ही जे की लातूर धाराशिव या भागात शेतकरी काम करू शकतात. कुठलंही पाणी बंद करण्याची सुद्धा गरज नाही. एवढा कमी पाऊस पडणार आहे. त्याच प्रकारे म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत देखील पावसाचा अंदाज, मोठ्या पावसाचा किंवा छोट्या सुद्धा पावसाचा अंदाज नाही. तर धन्यवाद.